नमस्कार मित्रांनो. भारताने शेवटीला बदला घेतलाच. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील जे आतंकवादी आहेत, त्यांचे ठिकाणे ते आम्ही उद्ध्वस्त करू, आतंकवाद्याला सोडणार नाही, अशा पद्धतीची शपथच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातली होती. काल रात्री भारतीय सेनेने मिसाईल हमले केले. 3 संघटना, ज्या प्रमुख अतिरेकी संघटना आहेत, त्यांच्या 9 ठिकाणावर हे हल्ला केला गेला आणि यामध्ये 100च्या वर आतंकवादी मारले गेलेले आहेत. या गोष्टीची पुष्टी स्वतः पाकिस्तान सरकारने सुद्धा, त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीची पुष्टी केलेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा हल्ला ठरला तो बहावलपूरमध्ये जे मरकज होतं, की ज्या मरकजचं पूर्ण फंडिंग हे ओसामा बिन लादेनने केलं होतं, ते सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. आणि याच मरकजमधून भारताविरुद्ध कारवाया केल्या जात होता. भारतामध्ये जे हल्ले 26/11 पासून जे हल्ले झाले, त्या हल्ल्याचं लॉन्चिंग पॅड ज्याला म्हणता येईल ते हे होतं. याच ठिकाणी आतंकवाद्यांना ट्रेनिंग सुद्धा गेलं होतं. आणि अशा पद्धतीने खरोखरच भारतीय सेना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांचं खरोखरच आणि संरक्षण मंत्र्याचं करावं तेवढं कौतुक खरंच आहे. लक्षात ठेवा, हा नवा भारत आहे.